दंडोत प्रणाम. मायबाप हो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या अध्यायामध्ये काय वृत्तांत घडला हे आपण पाहिलं. पहिल्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र संजयाला विचारतो की हे संजया, त्या रणभूमीवर काय चाललं आहे, माझे आणि पंडूचे मुलं काय करत आहेत हे मला सांग. असं विचारल्यानंतर तो सांगतो त्याला आणि तिथला वृत्तांत सांगतो. आणि मग आहे ना, वृत्तांत सांगितल्यानंतर असंच त्याला असं देखील सांगतो की यो मुक्तोर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशेत विसृज्य शशरम चापम शोक सविघ्न मानस. अर्जुन हा शोक सविघ्न होऊन रथाच्या खाली उतरलेला आहे आणि तो युद्ध करत नाही असं म्हणलेलं आहे, म्हणतो आहे. असं धृतराष्ट्राला म्हणजे संजय सांगतो. आणि मग धृतराष्ट्र मनोमन खुश होतो. धृतराष्ट्रानं जो सांगितलेली गोष्ट होती ते त्याला वाटते की आता आपली गोष्ट ही खरी व्हायला दिसायली आणि आता हा युद्ध अर्जुन तर करत नाही, म्हणजे एक तर कडी निखळली त्याच्यातली असं धृतराष्ट्राला वाटतंय आणि धृतराष्ट्र त्यात खुश होतो. आणि मग नंतर काय होतं आहे, मग दुसऱ्या अध्यायात मग पहिल्यांदा संजय बोलतो. संजय काय म्हणतो, तम तथा कृपयाविष्ट मसरू पूर्णाकुलेक्षणम विशिदंत मिदम वाक्य मुवाचं मधुसूदन. आणि तसा तो अर्जुन शोक सविघ्न होऊन बसलेला आहे. आणि त्याला मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, तर श्रीकृष्ण महाराज काय म्हणले मग त्याला, ते म्हणले, अरे अर्जुना कुतस्त्वा कसमल विदम ईसमे समुपस्थितम आनारे दुष्टम स्वर्गे मग कीर्ती करम अर्जुन. अर्जुना तुला हा जो मोह कसा ऐन वेळेला हा मोह कसा आला, कुतस्त्वा कसमल विदम ईसमे समुपस्थितम आणारे जो आरे लोकायला चांगल्या लोकायला न शोभणारा हा मोह तुला आता कुठून आला. आणारे दुष्टम सोगे मग कीर्ती करम अर्जुन आणखले बे मास्म गम पार्थ नाही तो हिपोपद्धते शुद्धम हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठ परंतु. अर्जुना तू तुझ्या हृदयाचा दुर्बलपणा सोडून दे आणि नपुसकासारखं वर्तन करू नको, उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात. आणि हाच वृत्तांत तो संजय धृतराष्ट्राला सांगतो. मग अर्जुन त्यावर श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, अर्जुना देवा कथम भीष्म मम संख्ये द्रोणंचे मधुसूदन ईसुवी प्रतियुष्यामी पूजार्हा वरिसूदन. मी ह्या एवढ्या विद्वान लोकांसंग युद्ध कसं करू देवा, कसं मी त्याला बाण मारू, ज्या म्हणजे भीष्माचार्यानं मला मांडीवर खेळवलं अशा भीष्माचार्याला मी कसा मारू, आणि ज्या द्रोणाचार्यानं मला हातात धनुष्य घेऊन मला धनुर्धारी धनुर्धर केलं, तर तशा धनुर्धर करणाऱ्या माणसाला मला उत्कृष्ट योद्धा बनविणाऱ्या माणसावर मी कसं काय वार करू असं अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतात. ते म्हणतात कसं, अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, कथम भीष्म महं संख्ये द्रोणचे मधुसूदन ईसुवी प्रतिशामी पूजारा सुदन गुरु न हत्वा ही महानुभावान श्रेय भोक्तुम भक्ष्यमपी लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव भुंजे भोगान वृद्धीने प्रतिष्ठा. आणि अशा विद्वान लोकांना अशा मोठ्या माणसाला मारण्यापेक्षा तर भिक्षा मागून खाणं मला बरं वाटायलं असं अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो. आणि मग श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो आणि पुन्हा म्हणतो की देवा, तो पुन्हा कबूल करतो की देवा कार्पण्य दोषो पत स्वभाव पृच्छामिदम सर्व सम्मूढ चेता एसरेशा निश्चितम गृहीतन्मे शिष्यस्थेम शादी मामतम प्रपन्नम. आणि पुन्हा असं म्हणतो मी की बाबा मी जे बोलत आहे तुम्हाला हे कदाचित खोटं असेल, तुम्हाला पटत नसेल, पण मग पटत नसेल तर ठीक आहे, तुम्ही मला माझ्या हिताचं सांगा, मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलो आहे आणि मला तुम्ही माझ्या हिताचं सांगा बाबा. मी माझा भ्रमिष्ट झालो, मला काही समजायला तयार नाही, म्हणून तुम्ही माझ्यावर उपकार करा, दया करा आणि मला खरी गोष्ट सांगा, काय करू मी तर. मग श्रीकृष्ण महाराज त्याला काय म्हणतात, असं ही गोष्ट संजय धृतराष्ट्राला सांगतो. यो मुक्त ऋषेशम गुडाकेशपर्यंत न योश्य इति गोविंद मुक्त तस्लिम बबुहा. आणि पुन्हा ही गोष्ट अर्जुन असा श्रीकृष्ण महाराज त्याला तसं म्हणतात, परंतु तरीही अर्जुन
म्हणतो की मी युद्ध करत नाही. आणि मग तमुवाचं ऋषेसे प्रसन्न भारत शेनियरू भैरमध्ये विषिदंत विदमोचे. आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला हसून म्हणतात. काय म्हणतात? आसोच्यानं नसोचेस्तोम प्रज्ञावादांचे भाषसे गतासून गतासूनचे नानुसूचे ती पंडिता. अरे, ज्याची विचार करायचा नाही त्याचा विचार करतोस, आणि जे विचार करायचा आहे त्याचा विचार करत नाहीस. ही काही पंडिताची गोष्ट नाही, ही काही पंडिताला सोबण्यासारखं नाही अर्जुना. न ते वाहम. आणि अर्जुना हे ध्यानात ठेव की तू नव्हतास, मी नव्हतो. न ते वाहम जातून असं हे लोक नव्हते. असं कधीही पृथ्वीवर होत नसते. आपण काय असतंय? वासांशी जीर्णाने यथावी आहे नवाने गृहाती न रूपाने. आपण जसं मग आपण कपडे बदलितो तसे तसे आत्मा हा शरीर बदलत असतो. आत्मा कुठं जात नाही, तो अविनाशी आहे. आणि त्यामुळं तू नव्हतास, मी नव्हतो, हे जनादीप नव्हते, असं कधी झालेलं नाही अर्जुना. आणि न तो वाहाम जातो नासम न तो नेने जनादीपा न चैव न भैशाम सरे वय मतरव देवनोस्मिन्यता दे कौमार मिळवून जाणार. अर्जुना, ह्या देहामध्ये 3 अवस्था होत असतात. कुमार लहानपण, तरुणपण, म्हातारपण. कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्थ तरमुक्ती मात्रा स्पर्शा सुखवते शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यास्थान शिशो भारत सब दुःख सुखम धीरम सब दुःख नाही व्यथयन्ते ते यमहीन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषशव सब दुःख सुखम धीरम सो मृतत्व ऐकते. अर्जुना, तू दुःख करू नको. आणि तू जो माणूस दुःख करत नाही, सो करत नाही, आपलं कर्तव्य करतो, तो अमृत तत्वाला जात असतो अर्जुना. आणि बघ अर्जुना, नासतो विद्यते भावो ना भाव विद्येचे तथा. आपला जो देह आहे ते नश्वर आहे, ते कधी टिकणारं नाही. आणि मधातला जो आत्मा आहे तो कधीही मारणारा नाही, तो टिकणार आहे. त्याला तू मारू शकत नाहीस. नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सता उभयर प्रदृष्टंत स्तोन्य तत्वदर्शी बी. आणि अर्जुना, अंतवंत इमे देहा नित्यशक्ता शरीरेनं आनासुने प्रेवेशे तस्मात उद्देश्य व्हायचं. आणि अरे अर्जुना, हा आत्मा, हा जे जीव आहे तो कधी जन्मत नाही, कधी मरत नाही. न जायते ब्रियते वा कदाचित नाही भूतवा भविता वा न भुये. हा जो नित्य शाश्वतो यम पुरानो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो शाश्वत आहे पुरा. आणि त्यामुळे त्याला तू मारू शकत नाहीस. वेदा विनाशिनम नित्यम ए नम जवयम कथम सपुरुष पार्थ कम गाते ते हंस वासांशी जीर्णाने यथावी आहे नवानी गुरुनाथी नरोपरानी. हा आत्मा नवीन, जसे आपण कपडे बदलतो तसा हा आत्मा शरीर बदलत असतो अर्जुना. आणि त्यामुळं शरीर हे नश्वर आहेत. त्यामुळं द्रोणाचार्याचे शरीर हे नश्वर आहेत, कृपाचार्याचं शरीर नश्वर आहे. तू त्याला मारलं नाहीस तरी ते मारणारच आहेत. त्यामुळं हा जे धर्मयुद्ध आहे तर त्या धर्मयुद्धामध्ये तू उभा राहा आणि त्या लोकांना ठार मार. तर हे तुझं ठार मारणं हे कर्तव्य आहे तुझं. हा जो देह आहे, हा जो आत्मा आहे, तो आच्छदो आहे, आच्छदो यमदायो यम क्लेदेव स्वशेयचे नित्य आहे, सर्वगता आहे, स्थाणू आहे, अचरो यम सनातन आयोक्तो यमचिंत यमिकार्य यमुचिते तस्मात देवनिदित नानुसूचित उमर्षी अथ चैनम नित्यजातम नित्य वा मन्यसेवतम तथापि तो महाभावो नैनम शोचित उमर्षी. अरे अर्जुना, जातशीय ध्रुवम तुम ध्रुवम जन्म तसेच तस्मात परिहार्यते नतुम शोचित उमर्षी. अरे हा अर्जुना, माणसाचा जन्म मृत्यू ठरलेला आहे. जो माणूस जन्माला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, जो मेला त्याचा जन्म ठरलेला आहे. मग अरे हे द्रोणाचार्य भीष्माचार्य आता जन्मलेले आहेत, तर हे मरणार आहेत, ते पुन्हा जन्माला आहेत. तर हे चक्र चालूच राहत असतो अर्जुना. त्यामुळं तो हे धर्मयुद्ध आहे. तर ह्या धर्मयुद्धामध्ये तू धर्मयुद्ध कर आणि तू जिंक आणि जिंकलास तर काय हातो प्राप्ती स्वर्गम जितवा भोक्षिसेमय. आणि जर मेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल. आणि तू जिवंत राहिलास तर तुला हे पृथ्वीचं राज्य भोगायला भेटल. आणि जर तू युद्ध केलं नाहीस
चित्त आत्मचेत्वमिमं धर्म्यम संग्राम न करिशिसी तत स्वधर्म कीर्तींचे हित्वा पापमावशिसी. तुझं स्वधर्म जाईल, कीर्ती जाईल आणि तुला लोक नाही का हारला मेला पळाला आणि ती तू अपकीर्ती करते आणि संभावित तशीचा कीर्ती मरणात तिरिचिते. आणि संभावित माणसाला अपकीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे. अजून तो संभावित माणूस आहे तर संभावित माणसाला अपकीर्ती फार वाईट असते. म्हणून तू युद्ध कर आणि तुझी कीर्ती जपून ठेव, सगळं जपून ठेव, नाही तर तुझं फार वाईट होईन याच्यात, तर ती वाईट होऊ देऊ नको. असं श्रीकृष्ण महाराज ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात. माय बाबा, याप्रमाणे आपल्याला यातलं कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. तर समजलं तर गीता निश्चितच आपल्याला समजू शकते. पण आपण जर असा अभ्यास केला नाही, जर दृढ होऊन अभ्यास केला नाही, तर आपल्याला हे समजू शकणार नाही. तर त्यामुळं तुम्ही हे सगळं समजून घ्या आणि चांगला अभ्यास करा आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमचे राजा गीत दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.